नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र। यशवंत शिक्षण संस्थेच्या मालती नेमिनाथ चौगुले कन्याशाळा, आरग येथे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त शालेय दिंडी आणि भव्य रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या सोहळ्यात विद्यार्थिनींनी विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत मुक्ताई यांसह विविध संतांच्या मनमोहक वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली। टाळ मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि अभंगगायनाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्या सौ. शोभा वसंत खोत व माजी सरपंच माननीय वसंत खोत यांचा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कुंभार मॅडम व शाळा समिती अध्यक्ष माननीय अशोक वडगावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच पंचायत समिती सदस्य माननीय विनोद गायकवाड यांचा सत्कार माननीय किसन पाटील यांच्या हस्ते, तर आदरणीय मार्गदर्शक माननीय प्रणव पाटील यांचा सत्कार माननीय बी.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संतांचे विचार, वारकरी परंपरेचे संस्कार, सामाजिक ऐक्य, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सदाचाराचे महत्त्व पटवून दिले। सोहळ्यात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने बक्षीस देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमात शाळा समिती सदस्य माननीय प्राध्यापक कुमार निकम सर, माननीय कुमार चिवटे, माननीय मारुती कुंभार, माननीय चंद्रकांत माळी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माननीय पोपट गुंजाळे, माजी उपसरपंच माननीय अनिल कोरबू, तसेच माननीय बापूसो पाटील, माजी विद्यार्थी समितीचे सदस्य माननीय दादासो गंगाधर, माननीय सतेश जाधव, माननीय शिंगाडे साहेब, माननीय अनिकेत निकम, माननीय कौस्तुभ किरण गायकवाड, माननीय अमित कुमार पाटील, माननीय सरदार देसाई, माननीय दत्तात्रय गुरव, माननीय शिवाजी रसाळ, साई मंदिर ट्रस्टी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, शिक्षणप्रेमी पालक आणि वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व समितीच्या यशस्वी नियोजनामुळे हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला। कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण ही शाळा मालती नेमिनाथ कन्या शाळा, या शाळेनं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये भाग घेतलेला आहे। विद्यार्थ्यांना कसं घडवायचं, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाची बीजे कशी रोवायची आणि विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये कलागुणांना वाव कसा द्यायचा, ही एक आदर्श शाळा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। आणि या शाळेनं प्रत्येकामध्ये एक हितचिंतकाचं मन जोपासलं गेलेलं आहे। गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा या शाळेनं उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे। सामाजिक, धार्मिक जी ही शाळा पुढे येऊन काम करत्या। आज धार्मिकतेचा विचार केला गेला तर वारकरी संप्रदायाची गणना करणारी आणि वारकरी संप्रदायामध्ये आपलं मन आणि उंचवणारी ही शाळा आहे। सालाबाद प्रमाणे आषाढी वारीचं महत्व असू दे, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं महत्व असू दे, ही शाळा प्रयत्न करत असत्या आणि सातत्यानं एक समाज प्रबोधन करत असत्या। आम्हाला चांगलं वाटतंय, कारण आपल्या सगळ्यांना बोलवून करून ही शाळा एक आदर्श शाळा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही।